हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते बटाटा आणि तांदूळाची चकली. त्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. इकडे तीळ आहे, तिखट आहे, हिंग, मीठ, 1 वाटी बेसन पीठ आणि 3 वाट्या तांदूळाचं पीठ. तर आपण आता हे सगळं मिक्स करून पीठ मळून घेऊया. इकडे मी चकलीचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि हा आहे चकलीचा साचा. साचाला लावण्यासाठी तेल आणि गॅसवरती मी कढईत तेल गरम केलं आहे. आपण आता चकली पाडून तळून घेऊया. ज्यांना गोल चकली येत नाही त्यांच्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे. आधी अशी रेघ पाडून घ्या आणि नंतर त्याची गुंडाळी करून घ्या. चकली तुम्हाला हवी तशी गोल बनवता येते. हे बघा, आधी एक मोठी रेघ पाडून घ्या पिठाची आणि मग अशी गोल करून अशी करून घ्या. ज्याला गोल जमत नाही त्यांनी ही पद्धत वापरा. इकडे मी किचन कट्ट्यावरच सगळ्या रेघा पाडून त्याची चकली वळून घेतलेली आहे. आता मी तळून घेते. इकडे तेल गरम झालेलं आहे. एक एक चकली आपण सोडून घेऊया. सोडताना काळजी घ्या, हातावर गरम तेलाचे छिटे उडतील, तेव्हा सावकाश सोडा. मी बघा कशी सोडते सावकाश. एक 5 चकल्या सोडून घेऊया. बघा, मी उलटवून घेतलेले आहेत. सोनेरी कलरवरती चांगल्या परतून घेऊया. कडक आणि कुडकुडीत झाल्या पाहिजेत. हे बुडबुडे कमी झाले की आपण चकली काढून घेऊया. हे बघा, असा कलर आला की आपण काढून घेऊया. पहा, तयार झाल्या आपल्या चकल्या. बटाटा आणि तांदूळाच्या पिठापासून चकल्या सेम आपल्या भाजणीच्या चकलीसारख्याच होतात आणि चवीला थोड्याशा वेगळ्या लागतात, कारण बटाटा आहे. तुम्हीही करून बघा आणि कशा झाल्यात ते सांगा.